आणि आता थेट जाऊयात नाशिकमध्ये। तिथे गिरीश महाजन हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महायुतीतला नाशिकचा तिढा अगदी 2 दिवसात सुटेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। जागा वाटपामध्ये नाशिकची जागा कुणाला मिळणार हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही। आणि दरम्यान नाशिकमधला तिढा सोडवण्यासाठी भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन मैदानात उतरलेत। आणि महाजन यांनी आज शांतिगिरी महाराजांची थोड्या वेळापूर्वी भेट घेतली होती। मात्र शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि आता गिरीश महाजन छगन भुजबळांच्या भेटीसाठी गेलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। भाजपचे संकटमोचक आता उतरलेले आहेत नाशिकच्या मैदानात। लक्ष्मण, भेटीगाठी सुरू आहेत आणि आता छगन भुजबळांची भेट घेत आहेत गिरीश महाजन। काय सविस्तर सांगाल याबद्दल? नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो काही केल्यास सुटत नाही अशी सगळी परिस्थिती नाशिकमध्ये आहे। आणि त्या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकण्यासाठी स्वतः गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। आणि आज सकाळपासून गिरीश महाजनांकडून बैठकांचा धडाका लावलेला आहे। काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली आणि शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची विनंती त्यांना केली। आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली। बैठक संपल्यानंतर आता गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला दाखल। भुजबळ यांचं नाशिकमधलं जे निवासस्थान आहे त्या भुजबळ फार्म निवासस्थानावरती छगन भुजबळ स्वतः ते आतमध्ये गेलेले आहे। लक्ष्मण, नीट आवाज पोहोचत नाहीये तुमचा। मात्र महायुतीमध्ये नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या जागेचा तिढा सुटत नाही आणि अशा परिस्थितीत आता संकटमोचक भाजपचे मानले जाणारे गिरीश महाजन आता मैदानात उतरलेत आणि ते आता आज सकाळपासूनच गाठीभेटी घेत आहेत। थोड्या वेळापूर्वीच शांतिगिरी महाराजांची त्यांनी भेट घेतली होती आणि आता छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत गिरीश महाजन। आणि त्यांच्या भेटीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेतच। लक्ष्मण, बंद दारात आता खरं तर गिरीश महाजन ज्यावेळेला फार्मवर त्यावेळेचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर आता छगन भुजबळ आणि मंत्री यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। आतमध्ये कोणालाही येऊ दिलं जात नाही। मुख्य जे पदाधिकारी आहे त्यांना देखील काही वेळापूर्वी आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये केवळ छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्या चर्चा सुरू आहे। छगन भुजबळ देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते। छगन भुजबळांची उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली होती अशा प्रकारची माहिती भुजबळांनी दिली होती। मात्र उमेदवारी जाहीर व्हायला वेळ झाला आणि त्यामुळे छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशा प्रकारची माहिती भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेत असताना केली होती। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिक आणि दिल्ली या 2 लोकसभा मतदारसंघाच्या ज्या जागा आहेत त्या निवडून आणण्याची जबाबदारी गिरीश महाजनांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे। आणि अशा सगळ्या कामासाठी गिरीश महाजन जे आहेत ते आज सकाळपासून नाशिकमध्ये आहे। यापूर्वी जसं सांगितलं की त्यांनी अगोदर शांतिगिरी महाराजांची भेट घेतली, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। ती भेट संपल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि या सगळ्या चर्चा संपल्यानंतर आता गिरीश महाजन हे छगन भुजबळांच्या भेटीला आलेले आहे। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यामध्ये गिरीश महाजन यांना यश मिळतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण छगन भुजबळांचं नाव दिल्लीतून जाहीर झाल्यानंतरही त्यांची उमेदवारी जाहीर होत नव्हती आणि म्हणून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती। ही नाराजी दूर करण्यात आता महाजनांना यश मिळतं का हे बघणं महत्त्वाचं असेल। लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। या दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। ही चर्चा संपल्यानंतर बघूयात ते माध्यमांशी बोलतात का।